हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत. तर कालचा लॉग कसा वाटला? सॉरी, कालचा नाही, परवाचा सॅटर्डेचा, ज्यामध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीसाठी फोटो कशी तयार करायची त्या आयडिया दिल्या होत्या. अँड आज मी तुम्हाला ChatGPTमधूनच बीचवरचा एक इमेज तयार कसा करायचा आणि फेस तुमचं चेंज झालं तर ते फेस परत कसं आपलं फेस सेम कसं घ्यायचं, ड्रेस विअर कलर कसा वेगळा, त्यांना सांगायचं की आम्हाला असा कलर पाहिजे, तसा कलर पाहिजे, किंवा फेस आपलं रॉंग आलं तर फेस परत आपल्याला आपलं फेस पूर्ण कसं त्याला अटॅच करायचं वगैरे सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला या लॉगमध्ये देणार आहे. तर लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ऑल डिटेल्स कळतील की तुम्ही म्हणजे कुठलेही बॅकग्राऊंड वापरून तुम्ही ChatGPTमध्ये तुमचे इमेज म्हणजे फोटोग्राफरकडे जाऊन आपण कसे फोटो काढतो वगैरे बॅकग्राऊंड चेंज करतो त्याची पण गरज नाही. तुम्ही डायरेक्टली बॅकग्राऊंड चेंज करू शकता. अँड डायरेक्टली असं वाटतं ना त्या फोटोमध्ये की आपण त्या जागी आहोत आत्ता. तर तसा बीचवरचा फोटो मी तुम्हाला करून दाखवते. तर लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चला स्टार्ट करूया. तर तुम्हाला परत जायचं आहे ChatGPTमध्ये. ChatGPTमध्ये गेल्यानंतर प्लस आयकॉन आहे, त्याच्यावर टॅप केल्यानंतर फोटोजमध्ये जायचं आहे. फोटोजमध्ये गेल्यानंतर तुमचा क्लिअर फेसचा एक फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. इथे मी माझा क्लिअर जो फेस आहे तो फोटो इथे आता सिलेक्ट करते. तो फोटो सिलेक्ट केल्यानंतर पुढची काय प्रोसेस आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथं मी करते फोटो सिलेक्ट. इथं मी आता फोटो सिलेक्ट केलेला आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला प्रॉम्प्ट टाकायचा आहे. तर आता प्रॉम्प्ट तुम्हाला इंग्लिशमध्ये जमत नाही, तुम्ही मराठीमध्ये लिहा की मला असा फोटो पाहिजे, मला बीचवरचा पाहिजे. सो मी बीचवरचं तिथे टाईप करते की माझा सेम फेस वापरून तुम्ही मला बीचवरचा इमेज तयार करून द्या वगैरे. तर तसं तुम्ही तिथे टाईप केलं ना की मग पुढे ChatGPTला सोपं पडतं की तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे काय पाहिजे. डायरेक्टली फोटो पाठवू नका, पहिले टाईप करा. किंवा तुम्हाला टाईप करता येत नसेल तर व्हॉईस पण तिथे आहे, व्हॉईसमध्ये पण तुम्ही बोलू शकता तुम्हाला काय पाहिजे ते. तर इथे मी टाईप केलेलं आहे. ते टाईप केल्यानंतर आता पुढे बघू ChatGPT आपल्याला कसा पिक देते येते. तर इथे आता मी भरपूर काय टाईप केलेलं आहे की मला कसा फोटो पाहिजे आहे. आता इथे ChatGPT मला फोटो तयार करून देत आहे, इकडे बघू शकता. तर इथे माझा इमेज आता तयार झालेला आहे. इथे बघू शकता तुम्ही सेम फेस वापरून ChatGPTने बॅकग्राऊंड बीचचं वापरून वन पीस टाईप ड्रेस वापरून वगैरे माझा इमेज तयार केलेला आहे. तर किती छान इमेज तयार झाली, पण मला ना त्या ड्रेसचा कलर वेगळा पाहिजे. सो मी इथे आता एडिट ऑप्शन येते, त्या एडिटवर गेल्यानंतर इथे लिहायचं आहे की ड्रेसचा कलर चेंज करा. आता इथे ड्रेसचा कलर कोणता होते बघू आपण. तर इथे आता लगेच ड्रेसचा कलर पण चेंज करून दिलेला आहे आपल्याला ChatGPTने. इथे बघू शकता आपल्याला ब्ल्यू कलर दिलेला आहे. तर फेस वगैरे सगळं सेम आहे, फक्त मी त्यांना काय सांगितलं माझा ड्रेसचा कलर चेंज करा. तर माझा फोटो इथे ChatGPTने खूप सुंदर प्रकारे एडिट करून दिलेला आहे. आता वर ॲरो आहे त्याच्यावर टॅप करा, तुमचा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर अशाच प्रकारचे काही तुम्हाला व्हिडिओ फोटोज रेडी करून पाहिजे असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला मी सगळ्या आयडियाज नक्की देईल. तर कशा वाटलं माझ्या आयडियाज, कसं मी फेस चेंज केलं, ड्रेस कलर चेंज केला. तुम्ही कोणतेही ड्रेस विअर करू शकता. तिथे लिहायचं जीन्स टॉप विअर वगैरे काही तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही तिथे टाईप करू शकता. ChatGPT तुम्हाला त्यामध्ये फोटो एडिट करून देते. अँड असेच वेगवेगळे तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील, तुम्हाला एडिटिंग पाहिजे असेल की म्हणजे एकदम टॉपला ज्या एडिटिंग आहेत त्या मी तुम्हाला शिकवणार आहे. पण माझं चॅनल सबस्क्राईब केलं तरच मी तुम्हाला आयडिया सांगणार आहे आणि माझे व्हिडिओजला लाईक करा तरच मी तुम्हाला त्या आयडिया सांगेन. तर माझं लॉग शेवटपर्यंत बघत जा, माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मी तुम्हाला खूप छान एडिटिंग शिकवणार आहे आणि खूप टॉप लेवलच्या एडिटिंग शिकवणार आहे. तुम्ही म्हणजे कोणीच तुम्हाला म्हणजे ओळखूच शकत नाही की तो फोटो कुठून केला असेल तुम्ही. तर चलो बाय बाय, भेटूयात परत. लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.